एकदा एक मुलगी नदीवर अंघोळ करून पाणी गोळा करायला गेली. तिने आपले कपडे काढले, किनाऱ्यावर ठेवले आणि आंघोळीसाठी पाण्यात गेली. ती आंघोळ करत असताना एक माकड आले आणि तिचे कपडे उचलून पळून गेले. मुलीने माकडाचा पाठलाग केला आणि ओरडली, "अरे माकड, थांब, माझे कपडे परत कर." माकड म्हणाले, "तू माझ्याशी लग्न केलेस तरच मी तुझे कपडे परत करीन." हे ऐकून मुलीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, "काय म्हणताय? मी तुझ्याशी लग्न कसे करू शकतो? मी मुलगी आहे आणि तू माकड आहेस." माकड म्हणाले, "ठीक आहे, माझ्याशी लग्न करू नकोस. मी तुझे कपडे पण देणार नाही." हे ऐकून बिचारी मुलगी खूप अस्वस्थ झाली, पण ती काहीच करू शकत नव्हती. शेवटी कंटाळून तिने त्या माकडाशी लग्न करायला होकार दिला. लग्न झाल्यावर माकड तिला आपल्या घरी घेऊन गेला. माकड मुलीला त्याच्या घरी घेऊन जात असताना वाटेत मुलीने माकडाला विचारले, "मला खायला घालशील का?" माकड म्हणाले, "मी तुझ्यासाठी लोकांच्या शेतातून भात चोरून तुला खाऊ देईन." अशा रीतीने मुलगी माकडासोबत राहू लागली. माकड मुलीसाठी लोकांच्या शेतातून धान्य आणि तांदूळ चोरत असे. ती तीच स्वयंपाक करून खायची. मुलगी माकडासोबत नक्कीच राहत होती, पण ती माकडाच्या घरातून कशी पळून जाऊ शकते याचा विचार करत राहिली. एके दिवशी तिचा माकड नवरा बाहेर गेला असताना त्याने त्याच घरात राहणाऱ्या तिच्या वृद्ध आईची हत्या केली. तिने त्याची कातडी काढली आणि ती स्वतः घातली आणि बसली. जेव्हा माकड घरी परतले तेव्हा त्याने आईला पाहिले आणि तिला विचारले, "आई, माझी पत्नी कुठे आहे?" त्याची आई झालेली त्याची बायको म्हणाली, "बेटा, तुझी बायको कुठे आहे हे मला कसे कळणार? ती कुठेतरी पळून गेली असेल." हे ऐकून माकडाचा नवरा खूप रागावला आणि म्हणाला, "माझी बायको कुठे पळून गेली हे तुला माहीत नाही का? तुम्हीही पळून गेलेले बरे." आणि त्याला काठीने अनेक वेळा मारहाण केली. हे ऐकून मुलगी खूप खुश झाली आणि म्हणाली, "ठीक आहे, जर तुम्हाला मला या घरात बघायचे नसेल तर मी आत्ताच हे घर सोडेन." आणि असे म्हणत ती मुलगी तिथून शक्य तितक्या वेगाने पळून गेली. पळत पळत तिने भावांच्या घरी पोहोचून सर्व परिस्थिती भावांना सांगितली. हे सर्व ऐकून तिच्या भावांनाही खूप राग आला आणि ते आपल्या बंदुकीने बहिणीच्या माकड नव्याला मारायला गेले, पण त्यांना माकडाचा नवरा कुठेच दिसला नाही. म्हणून ते त्याला मारता परत आले. काही दिवसांनी मुलीने मुलाला जन्म दिला. आता तो फक्त माकडाचाच मुलगा नव्हता, म्हणून तो माकडासारखा होता. मुलीच्या भावांना आपल्या बहिणीचे तुटलेले डोळे असलेले माकड मूल पसंत नव्हते. त्यांना त्याला मारायचे होते, पण तो मुलीचाच मुलगा होता, त्यामुळे तिने त्याला मारण्याची परवानगी दिली नाही. हळूहळू ते माकडाचे मूल मोठे झाले. एके दिवशी त्याची आई म्हणाली, "माझ्या मुला, तू आता मोठा झाला आहेस. आता तू जंगलात जाऊन तुझ्या वडिलांकडे राहायला हवं." हे ऐकून माकडाचे बाळ जंगलात गेले. तो टेकड्यांजवळ विसावला, झाडांवर चढला, पण बोलला नाही. माकडाचे मूल ज्या दिवशी जंगलात गेले त्याच्या काही वेळातच त्याची आई जिन मशीनने कापूस साफ करू लागली. जेव्हा त्या यंत्राचा आवाज माकडाच्या मुलाच्या कानावर पडला तेव्हा तो म्हणाला, "अरे आई एकटीच कापूस साफ करते." असा विचार करून तो खूप दुःखी झाला आणि लगेच घराकडे धावला. माकडाच्या बाळाच्या आईलाही आपल्या मुलाची खूप आठवण येत होती, पण भावांच्या भीतीने ती माकडाच्या मुलाला सोबत घ्यायला घाबरत होती. म्हणून जेव्हा तिचा मुलगा घरी आला तेव्हा तिला पाहून तिला खूप आनंद झाला, पण त्याला जंगलात पाठवायला भाग पाडलं. दुसऱ्या दिवशी त्याने माकडाच्या मुलाला पुन्हा जंगलात पाठवले आणि त्या दिवशी त्याने कापसाचे जिन्नस चालवले नाही. त्यामुळे माकडाचे बाळही झाडावर चढले. तेव्हा त्याला जिनाचा आवाज ऐकू आला नाही आणि तो पुन्हा कायमचा जंगलाकडे निघून गेला.
आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.